नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या देशात काही अतिमहत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत, होय अतिमहत्त्वाच्या याचा अर्थ असा की ज्या व्यक्तींनी जर काही सार्वजनिकरित्या एखादं विधान केलं तर ते विधान अतिशय महत्त्वाचं ठरतं आणि त्या विधानाचे पडसाद देशभर उमटू शकतात। होय, असे जे लोक आहेत जे देशातील धुरीण किंवा बुद्धिमान समजले जातात, त्यापैकी प्रकाश आंबेडकर आहेतच। माननीय प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत ते आहेत। त्यानंतर बाकीच्यांचे नाव घ्यायची गरज नाही आहे, पण असे लोक आहेत ते तुम्हालाही माहिती आहे की त्यांच्या बोलण्याचा किंवा त्यांच्या वक्तव्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो। आणि त्यातलेच एक आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत। आणि मोहन भागवत यांनी गेल्या 2 दिवसात ती जे विधानं करता आहेत त्या विधानावरून असं लक्षात येतं आहे, होय ते विधानं काय करतायत ते आधी आपण बघूयात आणि मग काय घडतंय हे आपण या व्हिडिओत बघण्याचा प्रयत्न करू। मोहन भागवत यांनी राम मंदिराचा उल्लेख केला आणि राम मंदिर झालं किंवा राम मंदिराच्या निमित्ताने कोणी हिंदूंचा नेता होऊ शकत नाही किंवा राम मंदिर झालं म्हणून हिंदूंचा नेता झाला असं समजू नये, अशा आशयाचं विधान आहे। म्हणजे संपूर्ण विधान ते मी तुम्हाला नाही सांगू शकत आहे, पण अशा आशयाचं एकंदरीत आशय त्यांचा। आता याच्यातून अनेकांचं म्हणणं आहे की हा इशारा नक्की कोणाला आहे, हा भारतीय जनता पार्टीला इशारा आहे काय, किंवा भारतीय जनता पार्टीच्या संलग्न किंवा भारतीय जनता पार्टीशी संबंधित म्हणूयात अशा ज्या काही चळवळी आहेत, अशी जी काही आंदोलनं आहेत आणि जी आंदोलनं आता सध्या आपल्या देशामध्ये मंदिर मस्जिद किंवा प्रार्थनास्थळ आणि मंदिर असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणजे अर्थात कोणाचा दावा खरा कोणाचा दावा खोटा हे इथे विस्तृत सांगण्याची गरज नाही, कारण हा वादाचाच विषय आहे। म्हणजे राम जन्मभूमी आंदोलन झालं, राम मंदिर शेवटी उभं राहिलं, खूप संघर्षानंतर उभं राहिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने उभं राहिलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने निर्णय योग्य देण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये राम मंदिराची जागा प्लस मस्जिदी करता बाबरी मस्जिदी करता देखील जागा दिलेली आहे आणि ते देखील बाबरी मस्जिद उभारू शकतात। हा थोडीशी दूर आहे, राम जन्मभूमीचं जे आंदोलन झालं किंवा जिथे राम मंदिर झालं तिथून दूर आहे। तर हा वाद खूप जुना आहे। मंदिर मस्जिद म्हणजे हिंदूंचं असं म्हणणं आहे की ते बऱ्याच अंशी खरं आहे। होय, बऱ्याच अंशी खरं आहे त्यांचं म्हणणं, की त्यांचं म्हणणं आहे की अनेक मंदिरे उद्ध्वस्त करून तेथे मोगल शासकांनी मस्जिदी बांधल्या आहेत किंवा प्रार्थनास्थळं बांधली आहेत, दर्गे बांधले आहेत आणि हे काम यांचं पुढेही सुरू आहे। त्यामुळे आमची मंदिरं जी पूर्वी पाडली गेली आणि तेथे प्रार्थनास्थळ उभं राहिलं ती पुन्हा आमच्या ताब्यात यावी, हा वाद जुना आहे। तसंच अजून एक जुना वाद आहे बरं का बौद्धांच्या बाबतीतला, की बौद्धांचं देखील असं म्हणणं आहे की बुद्ध हा पहिले होता भारतात आणि सगळी जी मंदिरं होती ती बौद्ध मंदिरे होती, बौद्धांची प्रार्थनास्थळं होती आणि त्यामुळे ती आम्हाला मिळावेत। हे प्रकाश आंबेडकर यांनी संभल या घटनेनंतर, संभलला काय झालं तुम्हाला माहिती आहे की संभलच्या घटनेनंतर जी अशांतता उत्तर प्रदेशात मुख्यतः संभलमध्ये पसरली होती, त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी विधान केलं आणि हा मंदिर मस्जिद वाद आता थांबला पाहिजे। जर बौद्धांनी मंदिराच्या जागेवर बौद्धांची जागा असल्याचा किंवा बौद्ध मंदिर असल्याचा, बौद्ध प्रार्थनास्थळ असल्याचा जर दावा केला तर ते हिंदूंना खूप महागात पडेल। प्रकाश आंबेडकरांचे हे सूचक विधान होतं आणि त्यांनी सांगितलं की प्रार्थनास्थळांच्या बाबतीतली कट ऑफ तारीख त्यांनी उल्लेख केला आणि ही कट ऑफ तारीख काय आहे अनेकांना माहीत नाही आहे। कट ऑफ तारीख हा शब्द 1991 साली आला, ज्यावेळी शंकरराव चव्हाण यांनी हा मुद्दा संसदेत मांडला होता आणि प्रार्थनास्थळांच्या मुद्द्यावरून सर्वच त्यावेळच्या खासदारांनी आपलं मत नोंदवलं होतं आणि असं ठरलं, असा कायदा पारित झाला। त्यावेळेला नरसिंहराव हे पंतप्रधान होते आणि त्यावेळी असा कायदा पारित झाला की 15 ऑगस्ट 1947 15 ऑगस्ट 1947 म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिनी जी स्थिती आहे प्रार्थनास्थळांची, म्हणजे जी प्रार्थनास्थळं ज्या धर्माची आहेत ती जैसे थे ती तशीच राहतील, त्याबाबत कोणताही भविष्यात बदल होणार नाही किंवा बदल केला जाणार नाही, याला कट ऑफ तारीख म्हणतात। म्हणजे बौद्धांनी पण कुठल्या मंदिराच्या जागेवर दावा करू नये
आणि हिंदूंनी पण कुठल्या मस्जिदीवर दावा करू नये असं सरळ सरळ त्याचा अर्थ आहे त्या कट ऑफ तारखेचा. आणि प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून म्हटलं होतं की ही कट ऑफ तारीख बौद्धांनी स्वीकारली आहे, कारण बौद्धांनी त्यानंतर आंदोलन केलं नाहीये. मंदिराच्या जागेवर कुठलाही दावा सांगितला नाही किंवा आमची जागा आहे म्हणून कुठे आंदोलन केलेलं नाहीये. हे सर्व शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित राखण्यासाठी आवश्यक आहे. तीच कट ऑफ तारीख RSS किंवा भाजपने स्वीकारावी किंवा मोहन भागवतांनी स्वीकारावी अशा आशयाचं प्रकाश आंबेडकरांनी एक्सवर पोस्ट लिहिली होती. तुम्ही कदाचित ती वाचली असेल ती पोस्ट. आणि आता जे विधानं सरसंघचालक करता आहेत, खरं तर त्यांनी लोकसभेच्या आधी देखील प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधण्याची गरज नाही असं विधान केलं होतं. म्हणजे जो कट्टर हिंदुत्ववादी असा संघ मानला जातो, तर हा मवाळ होतो आहे काय असा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न, संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये पुन्हा काही वाद निर्माण होईल का? अर्थात वाद होणार नाही, कारण भारतीय जनता पार्टीला जुळवून घेणं भाग आहे संघाशी. संघामुळेच भारतीय जनता पार्टीची प्रगती झाली आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. अर्थात JP नड्डांनी जेव्हा ते अमान्य केलं लोकसभेच्या वेळेला आणि आम्हाला संघाची गरज नाही असं म्हटलं, त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे काय झालं लोकसभेत ते. आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभेत संघाने मदत केल्यानंतर काय घडलं ते देखील तुमच्या समोर आहे. त्यामुळं संघ आता भारतीय जनता पार्टीला इशारे देतोय. म्हणजे भारतीय जनता पार्टी संबंधित ज्या काही संघटना असतील, ज्या हिंदू मंदिरांसाठी आंदोलन करत असतील, त्यांना ही सूचना आहे की आता ही आंदोलन थांबवावीत, कारण देशातील कायदा सुव्यवस्था आणि शांततेचा प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असेल की कुठल्याही धर्माचा माणूस आपल्या धर्माबाबत, आपल्या प्रार्थना स्थळाबाबत अतिशय संवेदनशील असतो. जरी हे मान्य केलं की मंदिरं तोडून तिथे मस्जिदी उभारल्या गेल्या आहेत, तरी आता तो वाद उकरून काढणे किंवा त्या वादाला खत पाणी घालणे आणि तो वाद कोर्टापर्यंत येणे किंवा जास्तीत जास्त आंदोलन तयार करणे हे समाज स्वास्थ्यासाठी घातक आहे हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे. आणि म्हणूनच त्यांनी आवाहन केलं होतं की RSSनी हा इस्लामोफोबिया आता पसरवायला नको. RSSनी देशात कायदा सुव्यवस्था शांतता नांदावी म्हणून ही सूचना स्वीकारली पाहिजे. कट ऑफ तारीख जी सांगितली की 15 ऑगस्ट 1947 साली जी स्थिती होती, अर्थात त्यावेळी ही कट ऑफ तारीख ठरली तेव्हा राम जन्मभूमी न्यासाचा जो निर्णय तो आधीपासूनच कोर्टात प्रलंबित होता किंवा तो निर्णय, तो वाद आधीपासून सुरू होता, म्हणून तो वाद त्यातून वगळण्यात आला होता आणि त्यानुसार सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन राम मंदिर झालेलं आहे. माझी हिंदू धर्मियांना आणि मुस्लिम बांधवांना, बौद्धांना सगळ्यांनाच विनंती आहे, सर्वसामान्य नागरिक म्हणून, की आता हे वाद खरोखर थांबवले गेले पाहिजे. त्याऐवजी देशात कायदा सुव्यवस्था कशी राहील, देश प्रगती पथाकडे कसा जाईल, देशाचे शेजारी जे शत्रू आहेत आणि ते कोण आहेत ते वेगळी नाव घेण्याची गरज नाही, देशाचे शेजारी शत्रू देश जे आहेत ते आपल्या देशावर ताबा मिळवण्यासाठी टपून बसलेले आहेत. तर अशा वेळी सर्व देशवासियांनी एकत्र राहिलं पाहिजे. हिंदू असतील, मुस्लिम असतील, आपापल्या धार्मिक प्रथा प्रत्येकाला त्या पाळण्याचा अधिकार आहे, धार्मिक प्रथा. मात्र त्या प्रथा पाळत असताना एकमेकांवर कुरघोडी केली जाणार नाही, दगडफेक होणार नाही. कुठल्याही प्रकारच्या धार्मिक यात्रेवर, म्हणजे हिंदूंची असो मुस्लिमांची असो, हे शांततेने राहावं. आणि मला वाटतं ही सूचना मुस्लिमांनाही आवडेल, कारण संघर्ष कोणालाच नको असतो. सर्वसामान्य माणसाला संघर्ष आवडत नाही, कारण त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तो बराच संघर्ष ऑलरेडी करत असतो त्याच्या पोटा पाण्यासाठी, त्याच्या कुटुंबासाठी. आणि अशा वेळी असे धार्मिक किंवा जातीय संघर्ष लोकांनी टाळले पाहिजेत. हेच देश सुशिक्षित झाल्याचं लक्षण आहे. त्यामुळे आता मोहन भागवत यांच्या विधानावरून काहींना मोहन भागवत पुरोगामी होत आहेत की काय असा संशय आलाय. पुरोगामी नाही आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा शहाणपणाचा जो सल्ला होता किंवा सूचना होती ती मोहन भागवतांना समजली आहे आणि मोहन भागवत ती पाळण्यासाठी आपल्या बांधवांना आवाहन करताय हे मात्र नक्की आहे. आणि ही चांगलीच गोष्ट आहे. असं जर घडलं तर देशात कायदा सुव्यवस्था नांदेल आणि धार्मिक भांडणे होणार नाही आणि आपला देश नक्कीच प्रगती पथावर जाईल अशी मला आशा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमेंटसह. धन्यवाद.